तर त्याच्यामध्ये आपण काय सांगतोय, तर एनर्जी बँड डायग्राम जी आहे तर ती एनर्जी बँड डायग्राम आपण कशावर कॅल्क्युलेट करतोय. आवाज येतोय सर्वांना? हो सर. येस सर. तर ती जी काही एनर्जी बँड डायग्राम आहे तर ती एनर्जी बँड डायग्राम मध्ये आपण काय करतोय, तर त्याच्यामध्ये एनर्जी बँड डायग्राम म्हणजे आता आपण ऑक्सिजनचं डायग्राम घेतली होती त्या ठिकाणी. ऑक्सिजनची डायग्राम कशी येणार तर हा काय सेंटरला त्याच्या न्यूक्लियस आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं. म्हणजे ते काय झालं, हा न्यूक्लियस झाला, तर त्याच्यावरती काय फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्या सेकंड ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन. ही त्याची काय झाली, ती झाली फर्स्ट एनर्जी लेवल डायग्राम. ही काय झाली त्याची सेकंड एनर्जी लेवल डायग्राम. म्हणजे ह्या एनर्जी लेवलवर आपण काय करणार आहे, तर ते मटेरियल कंडक्टर आहे, सेमी कंडक्टर आहे, काय इन्सुलेटर आहे. आणि हा जो एनर्जी गॅप आहे तर तो एनर्जी गॅप जर जास्त असेल दोन एनर्जी मध्ये, दोन ह्याच्यामध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं, मोर असेल तर त्याला इन्सुलेटर म्हटलं जातं, कमी असेल तर त्याला सेमी कंडक्टर म्हटलं जातं, आणि जर झिरो बँड गॅप असेल तर त्याला काय म्हटलं जातं, कंडक्टर. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा जर बँड नसेल, गॅप नसेल, बँड गॅप जर नसेल तर त्याला काय म्हटलं जातं, कंडक्टर म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचं जे काय आपला हे आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर एक्सप्लेन द IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऍप्लिकेशन, IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड अँड ऍप्लिकेशन ऑफ द पीएन जंक्शन डायोड. म्हणजे आपण त्याच्याबरोबर एक्सप्लेन काय करणार आहे, तर IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड. म्हणजे जो काय पीएन जंक्शन डायोड आहे तर पीएन जंक्शन डायोड मध्ये करंट आणि व्होल्टेजचा जो काही इफेक्ट आहे तर तो इफेक्ट काय होतो, जसं आपण रेजिस्टन्स वरती जसा इफेक्ट बघतो करंट आणि व्होल्टेजचा, म्हणजे ओहमचा लॉ जो आहे P = IR, तर ओहमच्या लॉ नुसार काय सांगतो, व्होल्टेज जसं इन्क्रीज करतो त्याचप्रमाणे करंट सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. तर त्यामध्ये व्होल्टेज आणि करंट ह्याचा जो तुम्ही काय कॅरेक्टरायझेशन केलेलं आहे त्या ठिकाणी ओहमच्या लॉ मध्ये, तेच कॅरेक्टरायझेशन आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ द पीएन जंक्शन डायोड मध्ये करायचं आहे. त्यामध्ये त्यानंतर तो जो पीएन जंक्शन डायोड आहे तो पीएन जंक्शन डायोड आपण कशासाठी यूज करणार आहोत, तो जो गिवन पीएन जंक्शन डायोड आहे तो पीएन जंक्शन डायोड आपण कशासाठी यूज करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला काय आहे, दिस आर्टिकल इज मोर इम्पॉर्टंट. त्यानंतर आपल्या सिलेबसच्या बाहेरचा जो पार्ट आहे तो काय शिकायचा आहे बघा ह्याच्यामध्ये. When electricity pass through the wire, the metal becomes magnetic and becomes magnet and creates a magnetic field. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर वायर मधून पास होत असते तर काही मेटल मध्ये मॅग्नेटिक आणि क्रिएट मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. When conductor is placed in changing magnetic field, the electron in conductor move generating electric current. Magnet produce such magnetic field can use the various magnet configuration in generate electricity. Depending on the kind of the magnet used to the rotating electric generator can have magnets placed in different location and can generate electricity in different ways. म्हणजे ज्या पद्धतीने मॅग्नेट आहे त्या ठिकाणी, तर आता आपण बऱ्याच वेळेस मॅग्नेटचे बघतो, तर मॅग्नेट बघत असताना आपल्याला काय त्या ठिकाणी जे काही मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटचा वेगवेगळा शेप आहे. म्हणजे काही मॅग्नेट मध्ये सर्क्युलर मॅग्नेट असतं, गोलाकार मॅग्नेट असतं, काही मॅग्नेट बार मॅग्नेट टाइप असतं. म्हणजे जे काही ऑब्जेक्ट आहे पुढे आपल्याला कशा टाइप मध्ये आपल्याला त्या मॅग्नेटचा यूज करायचा त्याच्यानुसार त्याची काय होत असतात, इलेक्ट्रिक वेव्ह जे असतात तर त्या इलेक्ट्रिक वेव्ह त्यातून ट्रान्सफर होत असतात. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिसिटी यूज द कम्स फ्रॉम जनरेटर दॅट यूज द मॅग्नेटिक फील्ड टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जो काही जनरेटर असतो तर त्या जनरेटर मध्ये काय केलं जातं, मॅग्नेटिक फील्ड यूज केलं जातं. जनरेटर मध्ये कशासाठी यूज केलं जातं मॅग्नेटिक फील्ड, तर जनरेटर मध्ये काय असतं, तर ट्रान्सफॉर्मर असतं. जनरेटर मध्ये काय असतो, तर ट्रान्सफॉर्मर असतो. तर बघा ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय म्हणतात, त्यामध्ये अशा कॉइल असतात. तुम्ही बघितलं असेल की एक तुम्हाला तुमच्या एखादं तुम्ही कोणते डिव्हाइस जर ओपन करून बघत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जुना रेडिओ वगैरे जे होता त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपरच्या एक इन्सुलेटर बॉडीला कॉपर वायर वाइंड केलेली होती, बरोबर. म्हणजे तो जो असतो तर तो म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तो ट्रान्झिस्टर म्हणजे ट्रान्सफॉर्मर म्हणून काम करत असतो. त्या ट्रान्सफॉर्मरचं काम काय असतं, जो काय आपल्याला पाहिजे तेवढा सप्लाय जो पाहिजे. आता आपण फॉर एक्झाम्पल म्हणतो की आपल्याला 230 व्होल्टेज पाहिजे, जनरेटर मध्ये काय जी काय इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते, तयार होते, तर ते कशामुळे तयार होत असते, तर मॅग्नेटिक फील्डमुळे तयार होत असते. त्या ठिकाणी काय असते, मॅग्नेटिक फील्ड. हा मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड एकत्र आल्यानंतर त्यामधून जो तयार होतो तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट तयार होत असतो. म्हणजे हा जे कॉइल दाखवलेले आहे तिथे तुम्हाला,
या कॉइल मध्ये काय असतं, ही एक प्रायमरी कॉइल असते आणि ही सेकंडरी कॉइल असते. हा प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल ह्या एकमेकाला कनेक्टेड नसतात. मग सप्लाय कशाला दिलेला असतो, तुमचा प्रायमरी कॉइलला दिलेला असतो. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सेकंडरी कॉइल मध्ये होऊन, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सेकंडरी कॉइल मध्ये होऊन त्या सेकंडरी कॉइलचं काय होत असते, कन्वर्जन होऊन ते कुठे जातात, परत तुम्हाला इकडे जे काय आउटपुट पाहिजे असेल या साईडला, तर त्या ठिकाणी तुम्हाला आउटपुट भेटतं. त्या ठिकाणी काय भेटत असते, आउटपुट भेटत असते. म्हणजे प्रायमरी कॉइल टू सेकंडरी कॉइल जे काय कन्वर्जन होतं, तर ते कन्वर्जन कशामुळे होत असतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट म्हणून घडून येत असतं. आणि त्यातून तुमच्या इकडे जो काय आउटपुट सप्लाय असतो, तर त्यामधून तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जी मिळणार आहे, तर ती इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत असते. म्हणजे अशा पद्धतीने काय असतं ते. Okay, so most of the electricity used to come from generator that use the magnetic field and to produce the electricity. त्यानंतर the magnets can permanent electric magnets. Permanent magnet are mainly used in small generator and they have the advantages. They do not need to power supply. Electric magnets are iron or steel bound with wire. म्हणजे ते सांगितलेलं आहे. तर जे काही मॅग्नेट असतात त्याला काय वायर वाइंड केले, म्हणजे सर्किट वाउंड केलेले असते विथ वायर. When electricity pass through the wire, the metal becomes magnetic and create the magnetic field. हा जो सप्लाय आहे, तर हा सप्लाय तुम्ही त्या ठिकाणी तयार सुद्धा करून बघू शकता. तर त्याला आपण काय म्हणतो, एका आयर्न किंवा स्टीलला काय करायचं, मेटलला इलेक्ट्रिक वायर वाइंड करायची. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी वाइंड केल्यानंतर कशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो मॅग्नेटिक फील्ड तयार होतोय, त्याचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर फ्री इलेक्ट्रॉन्स. द फ्री इलेक्ट्रॉन्स विच आर नॉट अटॅच्ड टू द न्यूक्लियस ऑफ अ ॲटम अँड टू फ्री टू मूव्ह व्हेन एक्सटर्नल एनर्जी अप्लाइड आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपल्याला इथं या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे, तर हा पूर्ण चॅप्टर आपला कशावरती आहे, फ्री इलेक्ट्रॉन वरती आहे. हा पूर्ण जो चॅप्टर आहे आपला, हा पूर्ण चॅप्टर आपला कशावरती आहे, फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन जर त्या ठिकाणी असतील आणि ते फ्री इलेक्ट्रॉन काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन हे ऍटमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये असतात. आउटर मोस्ट सेल मध्ये काय असतात, तर त्याच्यामध्ये जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे त्या मॉलिक्युल मधले आतल्या आत जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला काय म्हटलं जातं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तो काय असतो, तर त्या आता हा न्यूक्लियस आहे सेंटरचा, तर हा त्याच्या फर्स्ट जी सेल आहे, फर्स्ट एनर्जी लेवल जे आहे, तर त्याचं जे बॉन्डिंग असतं त्याचं स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं. त्यानंतर सेकंड मध्ये काय असतंय, थोडं वीक असतं ऍज कम्पेअर टू द फर्स्ट. लास्ट मध्ये काय असतंय, अजून वीक असतं ऍज कम्पेअर टू द फर्स्ट आणि सेकंड. म्हणजे जे लास्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय, त्यांचं डिस्टन्स जे आहे ते सेंटरच्या न्यूक्लियस पासून डिस्टन्स त्यांचं जास्त असल्यामुळं त्यामध्ये काय असतात, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स क्रिएट होतात. काय होतात, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स क्रिएट होतात. का, तर ज्याने जर दुसऱ्या जर एक्सटर्नल एनर्जी, म्हणजे आपण जर त्या इलेक्ट्रॉनला जर बाहेरची कोणती जर एनर्जी अप्लाय केली, तर ते इलेक्ट्रॉन तर ते काय होतात, तर इझिली मूव्ह होतात. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, इझिली मूव्ह होतात. आणि ते इझिली मूव्ह झाल्यामुळे कशामुळे मूव्ह होतात, तर ते सेंटरला जो न्यूक्लियस आहे तर त्या सेंटरच्या न्यूक्लियस वरती त्याचं बॉन्डिंग जे आहे, तर त्याचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वीक असतो. का वीक असतो, तर त्या दोन ह्याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय असते, जास्त असते. त्याच्यामधलं डिस्टन्स आउटर मोस्ट सेल आणि सेंटरला जो न्यूक्लियस आहे तर त्या दोन ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, दोन पार्ट मधलं जे डिस्टन्स आहे, तर ते डिस्टन्स काय असते, जास्त असतं ऍज कम्पेअर टू द लास्ट ऑर्बिट. ओके, तो जो फ्री इलेक्ट्रॉन्स आहे तो फ्री इलेक्ट्रॉन्स काय होतो, मूव्ह होत असतो. तो इलेक्ट्रॉन्स काय होतो, फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्याला जर बाहेरची कोणती एक्सटर्नल एनर्जी जर अप्लाय केली, तर ती एनर्जी मूव्ह अप्लाय केल्यामुळे तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी मूव्ह होतो आणि दुसऱ्या जे काय ज्याचं जास्त एनर्जी आहे त्याच्याकडे तो अट्रॅक्शन झाला जातो. आणि ज्या वेळेस फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण वायरचं एक्झाम्पल घेतलं, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ट्रान्सफर होतो त्या वायर मधून, म्हणजे इलेक्ट्रॉन फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तो जर ट्रान्सफर होऊन या ठिकाणी आला, तर त्या ठिकाणी काय होतं, करंट हा तयार होत असतो. त्या ठिकाणी काय होत असतो, करंट जो आहे तो करंट काय होत असतो, त्या ठिकाणी मूव्ह होत असतो. म्हणून आपण काय सांगतो जनरली, वेन द फ्लो ऑफ करंट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड करंट. इलेक्ट्रॉन फ्लो झाला, मूव्ह झाला, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, त्या ती जी ह्युमन बॉडी आहे ती बॉडी कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे, सेमी कंडक्टर आहे. आपण त्या कशावर सांगू शकतो,
तर हे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ह्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरून आपण त्या ठिकाणी जी बॉडी आहे आपली, तर ती बॉडी आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ओके, तर या ठिकाणी काय आहे बघा, नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ आउटकम्स. म्हणजे हा जो आपला चॅप्टर आहे इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर, त्याच्यामध्ये आपल्याला कोर्स आउटकम महत्वाचा आहे. तर आपला कोर्स आउटकम काय आहे, अप्लाय द प्रिन्सिपल अँड टू सॉल्व्ह इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. आता हे इलेक्ट्रिसिटी अँड सेमीकंडक्टर कशासाठी शिकायचे, तर ज्यावेळेस आपल्या इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात, तर ह्याचा यूज करून, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा, मॅग्नेटिझमचा यूज करून जे काही काय करू शकतो किंवा सेमी कंडक्टर यूज करून जे गिवन प्रॉब्लेम आलेले आहे, तर ते प्रॉब्लेम आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतोय, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि सेमी कंडक्टरचा यूज करणार आहे. तर त्यामधले त्याचे युनिटचे आउटकम काय, युनिट आउटकम म्हणजे प्रत्येक सब युनिट आहे, त्या सब युनिटचा आउटकम काय बघा, कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द गिवन स्टॅटिक चार्ज. Concept of given सर flux with relevant explain heating of सर आवाज ब्रेक होतोय, the आवाज ब्रेक. okay. Apply the law of series and parallel combination of the given electric circuit. Distinguish between the given conductor, semiconductor, and insulator on the basis of energy bands. Explain the IV characteristics of application of given PN junction diode. ओके, त्यानंतर हे आपण ऑलरेडी युनिट आउटकमचं इथं डिस्कस केलेलं आहे बघा, चॅप्टर ऑब्जेक्टिव्ह, तेच इथं डबल परत आलेलं आहे, म्हणजे जास्त काही डीप मध्ये घेतलेलं नाही. तर याचं जे काय इंट्रोडक्शन आहे, रॅशनल आहे, तर तो काय बघा, द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम इज द फाउंडेशन ऑफ द इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. द डिव्हाइस फॉर कम्युनिकेशन सच ॲज रेडिओ, टेलिव्हिजन, इलेक्ट्रिक मोटार्स, मेडिकल इन्स्ट्रुमेंट, ट्रान्सपोर्टेशन आर बेस्ड ऑन द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हे सर्व जे बेसिक गोष्टी आहेत, तर ते डिपेंड कशावर असतात, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम वर. आणि सेमीकंडक्टर डिव्हाइस आर स्मॉल इन साइज, म्हणजे जे काही स्मॉल साइजचे इन्स्ट्रुमेंट असतात, तर त्याच्यामध्ये सेमीकंडक्टिंग डिव्हाइस यूज केले जातात. मग ते कशासाठी वापरले जातात सेमीकंडक्टर डिव्हाइस, तर त्याची साईज कमी झाली, हे एक ऍडव्हान्टेजेस आहे. दुसरा ऍडव्हान्टेजेस काय, कंझ्युम लेस पॉवर, हा सुद्धा त्याचा काय आहे, ऍडव्हान्टेज, फायदा आहे त्याचा. आणि हॅव लॉंग लाईफ अँड रिलायबिलिटी, त्याचा काय जो लाईफ आहे, तो लाईफ काय असतो सेमीकंडक्टर मटेरियलचा, लॉंग लाईफ आहे. द फॉलोइंग टॉपिक विल इंट्रोड्यूस द बेसिक कन्सेप्ट ऑफ द इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. ह्या जे काय त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता या ठिकाणी इथून पुढे आपला काय झालं, चॅप्टर जो आहे तो फर्स्ट चॅप्टर या ठिकाणी चालू होतो. म्हणजे हे काय झालं, आपला इंट्रोडक्टरी पार्ट आहे. हा जो आपण आतापर्यंत पार्ट बघितला, तर हा पार्ट काय होता, इंट्रोडक्टरी पार्ट होता. तर हेच परत सिग्निफिकन्स मध्ये पण तेच सांगितलेलं आहे. तर जे काय इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक इक्विपमेंट, transportation device need the knowledge and understanding to electricity, magnetism and moreover electronic gadgets such as mobiles, computers, power supplies and electronic circuit sensor require the understanding the semiconductor. म्हणजे हे कशासाठी यूज करतो आपण, त्या ठिकाणी सेमीकंडक्टर साठी यूज करतो. आणि इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये काय यूज करतोय, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, ट्रान्सपोर्टेशन डिव्हाइस नीड द नॉलेज द अंडरस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. त्याच्यावर आपण काय बघणार आहोत, तर इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचं बघणार आहोत. आणि जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, कोणकोणते आहेत, सच ॲज मोबाईल आहे. आता जुन्या काळाचा जर कॅम्प्युटर बघितला आणि आता जर कॅम्प्युटर बघितलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला साईज मध्ये किती कंझ्युम झालेले ते तुम्हाला समजेल. म्हणजे सेमीकंडक्टर मध्ये आपण काय करू शकतो, साईज कमी करू शकतोय, आणि त्याची जी काही पॉवर आहे, तर ती पॉवर पहिल्यापेक्षा जास्त पॉवर त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो, वाढवू शकतो. आणि त्याचा लॉंग लाईफ टाइम सुद्धा काय आहे, ऍज कम्पेअर टू द ओल्ड कॅम्प्युटर अँड न्यू कॅम्प्युटर किंवा ओल्ड मोबाईल अँड न्यू मोबाईल, तर त्याची जी काय पॉवर आहे, तर ती पॉवर सुद्धा आपण काय केलेली त्या ठिकाणी इन्क्रीज केलेली आहे. म्हणजे हे काय ऍडव्हान्टेजेस ऑफ द सेमीकंडक्टर म्हणजे जास्त छोटे पार्ट आपण त्यामध्ये बनवू शकतो. ओके, तर असं काय आपल्याला पोटेन्शियल
आपण काय बघणार नेक्स्ट लेक्चरला. ओके, तर ह्या पार्ट मध्ये कोणाला काय अडचण आहे का? काय अडचण आहे का कोणाला? नाही सर.